हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण मार्जिनल कॉस्टिंगमधील प्रॉब्लेम नंबर 4 पाहणार आहोत. जो प्रॉब्लेम नंबर 3 आपण सोडवलेला होता, सेम तशाच स्वरूपाचा हा प्रॉब्लेम आहे. साधारणपणे अशा स्वरूपाचे प्रॉब्लेम विद्यापीठीय परीक्षेमध्ये येत असल्याचे दिसून येते. हा प्रॉब्लेम सुद्धा पाठीमागे विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये आलेलाच हा प्रॉब्लेम आहे आणि आज आपण हा प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काल अशा स्वरूपाचा जो आपण प्रॉब्लेम घेतलेला आहे त्यामध्ये जर काही गोष्टी आपल्याला समजलेल्या नसतील तर या प्रॉब्लेमद्वारे आपल्याला त्या गोष्टी समजण्यास मदत होईल. त्यामुळे काळजीपूर्वक हा प्रॉब्लेम सोडवत असताना आपण त्याकडे लक्ष द्यावे. तर प्रथम आपण प्रॉब्लेम वाचूया. प्रॉब्लेम नंबर 4. The turnover and profits during the two periods were as follows. तर आपल्याला टर्नओव्हर म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट्स दोन कालावधीचा, टू पिरियडचा म्हणजे दोन कालावधीचा हा प्रॉफिट आपल्याला आणि सेल्स दिलेल्या आहेत. पहिल्या कालावधीच्या सेल्स आहेत 40 लाख, दुसऱ्या कालावधीच्या सेल्स आहेत 7 लाख. प्रॉफिट आहे पहिल्या पिरियडचा 4 लाख आणि दुसऱ्या पिरियडचा आहे तो 8 लाख. Assuming that the cost structure and selling prices remains the same in the two periods, calculate. काय यामध्ये आपल्याला गृहीत धरायचं आहे की कॉस्ट स्ट्रक्चर आणि सेलिंग प्राइस या दोन्ही पिरियड मध्ये काय आहेत, सेम आहेत आणि याच्या आधारे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे. नंबर 1 प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो, नंबर 2 ब्रेक इवन पॉइंट सेल्स, नंबर 3 the sales required to earn a profit of ₹10 lakh, number 4 margin of safety in period second, and profit when sales are ₹50 lakhs. तर प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो, ब्रेक इवन पॉइंट सेल्स रिक्वायर्ड टू अर्न अ प्रॉफिट ऑफ ₹10 lakh, मार्जिन ऑफ सेफ्टी इन सेकंड पिरियड, अँड लास्टली प्रॉफिट व्हेन सेल्स ₹50 lakh. तर याचं हे आपल्याला कॅल्क्युलेशन करावयाचं आहे. ओके, ठीक आहे. कॅल्क्युलेशन करत असताना मार्जिनल कॉस्टिंग इक्वेशन आपल्या डोक्यामध्ये फिट असणं गरजेचं आहे. काय असतं ते मार्जिनल कॉस्टिंग इक्वेशन? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. अशा पद्धतीचं ते काय असतं, इक्वेशन असतं. तर याच्या आधारे आपण हा प्रॉब्लेम काय करूया, सोडवूया. सोल्युशन. ओके, ठीक आहे. प्रथम हे जे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो आहे तो प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो कॅल्क्युलेट करूया. पीव्ही रेशो. ओके, पीव्ही रेशो. आता प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो यामध्ये कसा काढायचा असतो आपण पाठीमागल्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं आहे. पुन्हा मी सांगतो, जर दोन्ही पिरियडचे आपल्याला माहिती आहे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशोचं सूत्र सर्वसाधारणपणे काय असतं, कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 हे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशोचं काय असतं, सूत्र असतं. परंतु यामध्ये कॉन्ट्रीब्युशन काढण्यासाठी आवश्यक असणारी जी व्हेरिएबल कॉस्ट आहे ती व्हेरिएबल कॉस्ट अवेलेबल नाही. मग अशा स्थितीमध्ये काय करायचं असतं, या दोन पिरियडचा जो प्रॉफिट आहे आणि या दोन पिरियडच्या ज्या सेल्स आहेत यामधला जो डिफरन्स आहे, चेंजेस जे आहेत, त्या चेंजेसच्या आधारे हा प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो काय केला जातो, इथं कॅल्क्युलेट केला जातो. त्यामुळं एक फॉर्म्युला यामध्ये तयार केला जातो. तो फॉर्म्युला कोणता आहे, चेंजेस इन प्रॉफिट्स डिवायडेड बाय चेंजेस इन सेल्स इंटू 100 हा एक सिंपल फॉर्म्युला यामध्ये तयार केला जातो. ओके, सो चेंजेस इन प्रॉफिट्स म्हणजे नफ्यामधील दोन पिरियड मधला जो बदल आहे तो यामध्ये विचारात घ्यायचा असतो. मग बदल कॅल्क्युलेट करत असताना जो पिरियड सेकंड आहे म्हणजे करंट पिरियड जो आहे त्या सेल्सचं कंपॅरिझन जो लास्ट पिरियड आहे, पिरियड फर्स्ट जो आहे त्याच्याशी करावयाचं असतं. त्यामुळं ₹8 lakh मायनस ₹4 lakh
यामध्ये चेंजेस मिळेल प्रॉफिटचा डिवायडेड बाय सेल्स ₹60 लाख पिरियड सेकंडचे सेल्स घ्यायच्या ₹60 लाख मायनस ₹40 लाख ₹40 लाख डिवायडेड बाय इंटू 100 अशा पद्धतीनं हा डेटा आपण काय केलेला आहे फिलअप केलेला आहे. सो चेंजेस इन प्रॉफिट ₹8 लाख मायनस 4 लाख चेंजेस इन प्रॉफिट किती ₹4 लाख डिवायडेड बाय ₹60 लाख मायनस 40 लाख ₹20 लाख. So changes in sales ₹20 lakh, changes in profit ₹4 lakh into 100. याचं कॅल्क्युलेशन यामध्ये आपण करूया. ₹4 lakh 1 2 3 4 ₹4 lakh divided by ₹20 lakh into 100. So profit volume ratio किती असेल 20%. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो 20%. तर प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो आपण या ठिकाणी काय केलेला आहे कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके. नेक्स्ट नंबर 2 आपल्याला ब्रेक इव्हन पॉइंट सेल्स कॅल्क्युलेट करायचे आहे. ब्रेक इव्हन पॉइंट सेल्स BEP सेल्स असं त्याला म्हटलं जातं. ब्रेक इव्हन पॉइंट सेल्स. आता ब्रेक इव्हन पॉइंट सेल्स काय असतो फॉर्म्युला याचा फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो हा याचा फॉर्म्युला आहे. ओके. जर आपण फॉर्म्युला बघितला तर यामध्ये पीव्ही रेशो अवेलेबल आहे. आपण वर पीव्ही रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे, परंतु इथं जी फिक्स कॉस्ट आहे ही फिक्स कॉस्ट या उदाहरणामध्ये आपल्याला अवेलेबल नाही. मग या स्थितीमध्ये प्रथम आपल्याला काय कॅल्क्युलेट करावे लागेल फिक्स्ड कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट. आता फिक्स्ड कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची हे इक्वेशन जे मार्जिनल कॉस्टिंगचे इक्वेशन आहे ते जर आपल्याला समजलेलं असेल तर त्याच्या आधारे आपण फिक्स्ड कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. इक्वेशन काय आहे सिंपल आहे. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. ओके. मग यामध्ये आपल्याला सेल्स अवेलेबल आहेत, प्रॉफिट अवेलेबल आहे, व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स्ड कॉस्ट यामध्ये अवेलेबल नाही. परंतु या पीव्ही रेशोच्या आधारे आपण कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करू शकतो. कारण पीव्ही रेशो एक जर कॉमन फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवला तर तो कॉमन फॉर्म्युला काय आहे कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 हा पीव्ही रेशोचा काय असतो फॉर्म्युला असतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की पीव्ही रेशो जर सेल्सला तुम्ही मल्टिप्लाय करत असाल पीव्ही रेशोनं जर सेल्सला मल्टिप्लाय केलं तर काय मिळतं कॉन्ट्रीब्युशन मिळतं. जर कॉन्ट्रीब्युशन मिळत असेल तर कॉन्ट्रीब्युशन मधून आपण फिक्स्ड कॉस्ट वजा करतो आणि काय मिळतो प्रॉफिट मिळतो. इथं प्रॉफिट अवेलेबल आहे म्हणजे कॉन्ट्रीब्युशन मिळेल प्रॉफिट असेल यामधला डिफरन्स काय असेल फिक्स्ड कॉस्ट असेल. ओके. त्यामुळे प्रथम आपण काय करायचं कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करूया. कारण फिक्स्ड कॉस्ट काढत असताना फॉर्म्युला काय तयार होतं इथं कॉन्ट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. या ठिकाणी प्रॉफिट मायनस करू मायनस प्रॉफिट इज इक्वल टू काय असेल फिक्स्ड कॉस्ट असेल. ओके. मग आपण कॉन्ट्रीब्युशन काढूया. कॉन्ट्रीब्युशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं सिंपल आहे. कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला सेल्स इंटू पीव्ही रेशो. सेल्स इंटू पीव्ही रेशो. ओके. सेल्स कोणत्याही पिरियडच्या इथं आपण विचारात घेऊ शकतो. आपण सेकंड पिरियड इथे विचारात घेऊ. सेल्स आहेत 60 लाख. सेल्स 60 लाख इंटू पीव्ही रेशो आहे 20%. ओके. तुम्हाला इथं काय मिळेल कॉन्ट्रीब्युशन मिळेल. तर 60 लाखच्या 20% ₹60 लाख डिवायडेड बाय 100 इंटू 20 ₹12 लाख 12 लाख ₹12 लाख हे काय असेल कॉन्ट्रीब्युशन आपल्याला उपलब्ध झालं. ओके. या कॉन्ट्रीब्युशन मधून आपण काय करायचं प्रॉफिट अवेलेबल आहे त्या पिरियडचा ₹8 लाख. या कॉन्ट्रीब्युशन मधून आपण काय वजा करायचा
प्रॉफिट वजा करायचा ₹8 लाख. आपल्याला काय अवेलेबल होणार आहे इथं? फिक्स्ड कॉस्ट. ओके, ₹12 लाख मायनस 8 लाख. फिक्स्ड कॉस्ट किती असेल? ₹4 लाख. फिक्स्ड कॉस्ट असेल ₹4 लाख. सो फिक्स्ड कॉस्ट इथं आपल्याला अवेलेबल झाली. पीव्ही रेशो अवेलेबल आहे. आता आपण काय करू शकतो? ब्रेक इव्हन पॉईंट सेल्स काढू शकतो. ओके, ठीक आहे. फिक्स्ड कॉस्ट आहे ₹4 लाख डिवायडेड बाय 20%. ओके, कॅल्क्युलेशन किती असेल? ₹4 लाख डिवायडेड बाय 20 इंटू 100 करायचं. पर्सेंटेज म्हणजे 20 इंटू 100. ₹20 लाख हे काय असेल? ब्रेक इव्हन पॉईंट सेल्स असेल. ₹20 लाख इज द अमाउंट ऑफ ब्रेक इव्हन पॉईंट सेल्स. ओके, ब्रेक इव्हन पॉईंट सेल्सचा अर्थ काय असतो? या पर्टिक्युलर सेल्स अमाऊंटला व्यवसाय संस्थेला प्रॉफिट पण होत नाही आणि व्यवसाय संस्थेला लॉस पण होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे कॉन्ट्रीब्युशन कशाच्या बरोबर असतं? या फिक्स्ड कॉस्टच्या बरोबर असतं. आपण याचं व्हेरिफिकेशन करू शकतो. सिंपल व्हेरिफिकेशनचा फॉर्म्युला आहे. काय करायचं? हे जे ब्रेक इव्हन पॉईंट सेल्स आहेत 20 लाख इंटू पीव्ही रेशो केल्यानंतर काय मिळेल? कॉन्ट्रीब्युशन मिळेल. हे 20 लाख डिवायडेड बाय 100 इंटू 20 काय मिळेल तुम्हाला? कॉन्ट्रीब्युशन मिळेल. हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे इज इक्वल टू काय असतं? फिक्स्ड कॉस्टच्या बरोबर असतं. हे बघा, हे कॉन्ट्रीब्युशन आणि हे फिक्स्ड कॉस्ट. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन मधून फिक्स्ड कॉस्ट वजा केल्यानंतर काय अवेलेबल असतो? प्रॉफिट अवेलेबल होतो. परंतु कॉन्ट्रीब्युशन आणि फिक्स्ड कॉस्ट हे सेम आहे, त्यामुळे इथं प्रॉफिट पण असणार नाही आणि लॉस पण असणार नाही. हा या ब्रेक इव्हन पॉईंट सेल्सचा काय असतो? अर्थ असतो. म्हणजे 20 लाख रुपये या विक्रीला व्यवसाय संस्था फायद्यामध्ये पण नसेल आणि व्यवसाय संस्थेला तोटा पण असणार नाही, असा या ब्रेक इव्हन पॉईंटचा काय आहे? अर्थ आहे. ओके, आता आपल्याला 3 नंबरला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? द सेल्स रिक्वायर्ड टू अर्न अ प्रॉफिट ऑफ ₹10 लाख. द सेल्स रिक्वायर्ड टू अर्न अ प्रॉफिट ऑफ ₹10 लाख. म्हणजे जर नफा 10 लाख रुपये जर प्राप्त करायचा असेल तर विक्री किती करावी लागेल? सेल्स रिक्वायर्ड, विक्री किती करावी लागेल? तर याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला यामध्ये तयार करावयाचा असतो. आणि तो फॉर्म्युला कोणता आहे? हा जो ब्रेक इव्हन पॉईंटचा फॉर्म्युला आहे तोच थोडा आपल्याला यामध्ये काय करायचा आहे? रिवाइज करायचा असतो किंवा एक्सटेंड करायचा असतो. त्यामुळे हा फॉर्म्युला आपण इथं पहिल्यांदा कॉपी करून घेऊया. हा फॉर्म्युला कंटिन्यू करायचा. फक्त या फिक्स्ड कॉस्टमध्ये जो रिक्वायर्ड प्रॉफिट आहे, एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे, तो काय करायचा? ऍड करायचा. ऍड रिक्वायर्ड प्रॉफिट. रिक्वायर्ड प्रॉफिट. त्यामुळे फॉर्म्युला कसा तयार होतो? द सेल्स रिक्वायर्ड टू अर्न अ प्रॉफिट ₹10 लाख इज इक्वल टू, फॉर्म्युला कसा तयार करायचा? फिक्स्ड कॉस्ट प्लस रिक्वायर्ड प्रॉफिट डिवायडेड बाय पीव्ही रेशो, हा त्याचा काय असेल? फॉर्म्युला असेल. ओके, ठीक आहे. सो फिक्स्ड कॉस्ट किती आहे? ₹4 लाख. कॅल्क्युलेट आपण केलेले आहे. ₹4 लाख ही काय आहे? फिक्स्ड कॉस्ट आहे. ओके, प्रॉफिट आपल्याला किती हवा आहे? रिक्वायर्ड प्रॉफिट टू अर्न प्रॉफिट ₹10 लाख. ₹10 लाख इज द अमाउंट ऑफ रिक्वायर्ड प्रॉफिट डिवायडेड बाय पीव्ही रेशो किती आहे? 20%. ओके, कॅल्क्युलेशन किती असेल? ₹4 लाख प्लस 10 लाख इज इक्वल टू 14 लाख डिवायडेड बाय 20%. सो 14 लाख divided by 20 into 100. Okay, 70 lakh. ₹70 lakh. So this is the amount of sales which earn profit of ₹10 lakh. म्हणजे एवढी जर विक्री झाली तर व्यवसाय संस्थेला नफा किती होईल? 10 लाख रुपये नफा होईल. व्हेरिफिकेशन आपण याचं करू शकतो, होतो का आपण पाहू शकतो.
कसं पाहायचं, इक्वेशन तुमच्या समोर आहे. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. मग ह्या सेल्सला जर पीव्ही रेशोनं मल्टिप्लाय केलं तर कॉन्ट्रीब्युशन मिळेल. ओके, त्यातून फिक्स कॉस्ट वजा करायची. 10 लाख रुपये प्रॉफिट येतोय का आपण पाहू. ₹70 lakh. ₹70 lakh डिवायडेड बाय पीव्ही रेशो 20%. दॅट मीन्स आपण कॉन्ट्रीब्युशन काढू शकतो. डिवाइड करायचं नाही, मल्टिप्लाय करायचं. ओके, ₹70 lakh into 20%, ₹14 lakh. ₹14 lakh. ओके, 14 lakh हे कॉन्ट्रीब्युशन असेल. या कॉन्ट्रीब्युशन मधून 14 lakh हे कॉन्ट्रीब्युशन मिळालं. ओके, मायनस या कॉन्ट्रीब्युशन मधून फिक्स्ड कॉस्ट वजा करा, ₹4 lakh. ₹10 lakh ही काय असेल, प्रॉफिटची अमाऊंट असेल. अशा पद्धतीने तुम्ही लगेच व्हेरीफाय करून तुमचं आन्सर बरोबर आहे की चूक आहे ते कॅल्क्युलेट करू शकता. ओके, ठीक आहे. नंबर 3चा आपण आयटम कॅल्क्युलेट केला आहे. देन नंबर 4, मार्जिन ऑफ सेफ्टी पिरियड सेकंड. जो सेकंड पिरियड आहे त्या सेकंड पिरियडची आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची आहे, मार्जिन ऑफ सेफ्टीची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. सो मार्जिन ऑफ सेफ्टी पिरियड सेकंड. काय फॉर्म्युला आहे मार्जिन ऑफ सेफ्टीचा? सिंपल कन्सेप्ट आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. काय कन्सेप्ट आहे? इट इज द अमाऊंट ऑफ सेल्स ओव्हर अँड अबाव बीईपी सेल्स. म्हणजे जी ऍक्च्युअल सेल्स आहेत, इट इज द अमाऊंट ऑफ ऍक्च्युअल सेल्स ओव्हर बीईपी सेल्स. जनरली इट इज कॉल्ड ॲज मार्जिन ऑफ सेफ्टी. मग याचा एक सिंपल फॉर्म्युला तयार होतो. तो फॉर्म्युला कोणता? ऍक्च्युअल सेल्स मायनस बीईपी सेल्स. ऍक्च्युअल सेल्स मायनस बीईपी सेल्स हा मार्जिन ऑफ सेफ्टीचा काय आहे, फॉर्म्युला आहे. पिरियड सेकंड आपल्याला विचारात घ्यायचा आहे. तर ऍक्च्युअल सेल्स आहेत ₹60 lakh. ₹60 lakh. आणि बीईपी सेल्स किती आहेत आपण वर कॅल्क्युलेट केले आहेत, 20 lakh. ₹20 lakh या काय आहेत, बीईपी सेल. जो डिफरन्स आहे तो काय असेल, मार्जिन ऑफ सेफ्टी. डिफरन्स किती असेल, 60 lakh मायनस 20 lakh, ₹40 lakh हे काय असेल, मार्जिन ऑफ सेफ्टी ऑफ पिरियड सेकंड. सेकंड पिरियड मधली जी मार्जिन ऑफ सेफ्टी आहे ती किती असेल, ₹40 lakh. आणि 5 नंबरचा आयटम आपल्याला कोणता कॅल्क्युलेट करायचा आहे, प्रॉफिट वेन सेल्स आर ₹50 lakh. प्रॉफिट वेन सेल्स ₹50 lakh. म्हणजे जर 50 लाख रुपयाची विक्री असेल, विक्री झाली तर प्रॉफिट किती असेल. सिंपल आहे, 50 लाख सेल्स आहेत. एक सिंपल फॉर्म्युला तयार करायचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना. तो काय आहे, प्रॉफिट इज इक्वल टू काय असेल, कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स्ड कॉस्ट. कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स्ड कॉस्ट. ओके, हा याचा सिंपल फॉर्म्युला आहे. ओके, प्रथम आपल्याला यामध्ये काय कॅल्क्युलेट करावं लागेल, कॉन्ट्रीब्युशन. कसं कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करायचं, सेल्स इंटू पीव्ही रेशो काय मिळेल, कॉन्ट्रीब्युशन मिळेल. ओके, सो कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू पीव्ही रेशो. ओके, सेल्स आहेत ₹50 lakh इंटू पीव्ही रेशो आहे 20%. ओके, ठीक आहे. कॉन्ट्रीब्युशन मिळेल. पहा बरं कॉन्ट्रीब्युशन किती असेल, 50 lakh इंटू 20% ₹10 lakh. कॉन्ट्रीब्युशन किती असेल, ₹10 lakh. ओके,
सो कॉन्ट्रीब्युशन ₹10 लाख मायनस फिक्स्ड कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. फिक्स्ड कॉस्ट आहे ₹4 लाख. फिक्स्ड कॉस्ट किती आहे? ₹4 लाख. 4 लाख वजा केल्यानंतर 10 लाख मधून अमाऊंट किती असेल? ₹6 लाख इज द अमाऊंट ऑफ प्रॉफिट वेन सेल्स ₹50 लाख. म्हणजे जर 50 लाखाची सेल्स झाल्या तर प्रॉफिट किती होईल व्यवसाय संस्थेला? ₹6 लाख इतका प्रॉफिट होईल. तर अशा पद्धतीनं अशा स्वरूपाचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम काय केले जातात तिथं सॉल्व्ह केले जातात. 2 प्रॉब्लेममधून आपल्याला एक लक्षात आलेलं असेल की मार्जिनल कॉस्टिंगचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला यामध्ये समजणं अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी ते इक्वेशन रिपीट करतो. ते इक्वेशन काय आहे? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. हे मार्जिन कॉस्टिंगचं काय असतं? इक्वेशन असतं. त्या इक्वेशनच्या आधारे यामधील ज्या मिसिंग फिगर्स आहेत किंवा हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन्स आपण सहज करू शकतो. कारण कॉन्ट्रीब्युशनची संकल्पना, पीव्ही रेशोची संकल्पना यामध्ये काय असते? महत्त्वाची असते. ती समजणं यामध्ये गरजेचं असतं. आणि थेरॉटिकल जे लेक्चर्स झालेले आहेत त्या लेक्चर्समधून या संकल्पना आपल्याला समजलेल्या असतील हे गृहीत धरून आपण हे प्रॉब्लेम काय करीत आहोत? तिथं सॉल्व्ह करीत आहोत. अजून एक प्रॉब्लेम अशा स्वरूपाचा आपण घेऊ. त्याच्या आधारे अजून काही गोष्टी ज्या तुम्हाला अद्याप समजलेल्या नसतील त्या समजून जातील.